रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी चॅनल सुरू केल्यापासून नेहमी सांगते की 2 पुस्तकांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव झाला आणि त्यामुळे आज मी तुमच्याशी बोलत आहे. त्या 2 पुस्तकांची नावं आहेत श्यामची आई आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी. की जी पुस्तकं वाचल्यानंतर मला स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा स्वतःच्या वागण्यामध्ये बदल करावासा वाटला आणि आपणही आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा जी आहे ती जागृत झाली. तर संवाद हे पुस्तक जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु जर ते आपण वाचलं तरी सुद्धा आपल्याला सुद्धा ते अत्यंत उपयोगी असं आहे आणि आपली सुद्धा राहिलेली जी अधुरी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे ते या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. या पुस्तकातीलच एक भाग की आपण बोलताना कसं बोललं पाहिजे ते खूप छान रीतीने सांगितलं. ते मला खूप भावलं आणि म्हणून ते आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. धनुष्यातून सोडलेला बाण जसा आपल्याला पुन्हा परत घेता येत नाही, तसंच आपल्याकडून गेलेला एखादा शब्द जो आहे तो आपण परत कधीच घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला बोलताना नेहमी विचार करायला हवा. माणसं जोडायची की तोडायची हे सगळं कशावर अवलंबून असेल तर ते आपल्या वाचेवर अवलंबून आहे. आपण ज्यावेळी व्यक्तींशी बोलत असतो त्यावेळी आपण कसं बोलतो यावर आपण माणसं जोडणार की तोडणार हे अवलंबून आहे. मग आपल्याला आयुष्यामध्ये जर माणसं जोडायची असतील तर आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे ते 6 शब्द या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. पहिले 6 शब्द आहेत. माझी चूक झाली, मला मान्य आहे. म्हणजेच आपण कबुली दिली पाहिजे. आयुष्यामध्ये जगत असताना जर आपल्याकडून एखादी चूक झाली तर ती चूक आपल्याकडून झाली हे आपण मान्य करायला हवे. बहुतांशी आपण पाहतो आपल्या घरामध्ये सुद्धा की मी चुकलो असं म्हणायला कोणीच तयार नसतं आणि त्यामुळेच संघर्ष वाढतो. याउलट जर ज्यावेळी आपली चूक होईल त्यावेळी आपण ती जर मान्य केली तर समोरच्या व्यक्तीला समाधान मिळतं आणि आपलं नातं टिकतं, नातं फुलतं. 5 शब्द. हे तू फार छान केलंस, कौतुक. एखाद्यानं आपल्याला काहीतरी सांगितलं की त्याने एखादी चांगली गोष्ट केली आहे तर त्यावेळी आपण त्याचं दिलखुलास कौतुक केलं पाहिजे. जसं आपलं कोणी कौतुक केल्यानंतर आपल्याला छान वाटतं, तसंच आपणही त्याचं जर कौतुक केलं तर त्यालाही समाधान मिळतं. 4 शब्द. तुझं मत काय आहे? घरामध्ये किंवा कधीही एखादा आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर माझं असं मत आहे म्हणून लगेच स्वतः निर्णय घेऊन टाकण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचे विचार जाणून घेऊन तुमची मतं काय आहेत ती जाणून घेऊन मग जर निर्णय घेतला तर त्यामुळं माणसं जोडली जातात. नाहीतर बाकीचे लोक म्हणणार की हा ह्याला काय सांगून उपयोग नाही, हा स्वतःच खरं करणार. असं होण्यापेक्षा ज्यावेळी एखादा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी आपण सगळ्यांच्या मतांची दखल घ्यायला हवी. 3 शब्द. मी पाठीशी आहे, आधार. एखादा व्यक्ती आपल्याकडे बोलायला आला आणि त्यानं त्याच्या आयुष्यातलं काहीतरी दुःख आपल्याला सांगितलं, त्यावेळी आपण त्याला असं म्हटलं पाहिजे, तू काळजी करू नकोस, मी कायम तुझ्या बरोबर आहे. जे असे आधार देणारे शब्द जे आहेत ते आपण वापरले तर नक्कीच माणसं जोडली जातात. 2 शब्द. आभारी आहे. कोणीही कुठलीही मदत आपल्याला आयुष्यात केली तर आपण त्याचे आभार व्यक्त करायला कधीच विसरायचं नाही. म्हणजे कृतज्ञता जी आहे ती आयुष्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि 1 शब्द. आम्ही. सहभाग. ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी एकेरी बोलण्यापेक्षा आम्ही, आपण असे शब्द जर वापरले तर त्यामध्ये खूप आपुलकी निर्माण होते. आणि कधीच वापरू नये असा एकच शब्द मी, की जो शब्द अहंकार दाखवतो. आता कोणती व्यक्ती सगळ्यांना आवडते तर जी व्यक्ती समोरच्याची मतं ऐकून घेते, त्याला आधार देते, त्याला आभार व्यक्त करते. हे 6 शब्द किती साधे आहेत पण त्यांचा अर्थ जो आहे
तो खूप मोठा आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण बोलत असतो, त्यावेळी शक्यतो या गोष्टी ज्या आहेत, त्या विचारात घेऊन जर आपण बोललो, तर नक्कीच माणसं जोडली जातील आणि आपल्याला त्याची खूप मदतही होईल आणि आपल्याला एकटेपणा वाटणार नाही. नाहीतर आपण जर विचित्र बोललो किंवा चुकीचं बोललो, तर लोक आपल्या जवळ यायला बघत नाहीत.